अगोदर सांगलीमध्ये टिपू सुलतानचा विरोध झाला. साहेबांनी मोठ्या धाडसानं त्या वातावरणाची काळजी न करता, इलेक्शनचा विषय न घेता, मीडियाकडे अजिबात लक्ष न देता तुम्ही सर्वजण माझा हा निरोप ह्या कोल्हापूरच्या एका मुसलमानाच्या घरापर्यंत आणि कार्यकर्त्याच्या कानापर्यंत पोहोचवायला अपेक्षा करतो. पण आता माझं नाव आणि माझी दाढी बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल मी कोणाचा आहे. 22 वर्षानंतर इथं ज्या पद्धतीने त्या मशिदीला विरोध झालेली मशीद मुसलमानांनी समझोत्याची बाजू घेऊन ती मस्जिद आहे तशी पाडली, जमीन भुईसपाट करून स्वच्छ करून ठेवली. शिकलगार नावाचा एक पोरगा मारला गेला दंगलीमध्ये. सगळं वातावरण भयभीत झालं होतं. इलेक्शनचं निवडणुकीचं वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये मी साहेबांनी माझा फोन केला, म्हणले इम्तियाज सातारमध्ये काय चाललंय. गुणवंत, पूनवंत, शीलवंत, यशवंत, कीर्तिवंत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, मा अहिल्या, माता सावित्री, माता रमाई, मा फातिमा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी, या सर्व महापुरुषांना स्मरून आज कोल्हापूरच्या या दसरा चौकात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या विजयी संपन्न मेळाव्यासाठी आपण सर्व इथं जमात. आता साहेबांचे सत्कार झाले. त्या सत्कारामध्ये एक सत्कार होता, तो वडार समाजाच्या वतीनं होता. सोमनाथ सूर्यवंशी शहीद, त्यांना जो न्याय साहेबांनी मिळवून दिला त्याबद्दलचा तो सत्कार होता. दुसरा सत्कार ओबीसी समाजाच्या तर्फे होता. पण आता माझं नाव आणि माझी दाढी बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल मी कोणाचा आहे. जो रे कागदपत्रामध्ये अपुरेपणा आहे. त्या वसाहतीमध्ये एक मस्जिद होती. तब्बल 22 वर्ष ती मस्जिद उभी होती. 22 वर्षानंतर इथं ज्या पद्धतीने त्या मशिदीला विरोध झालेली मशीद मुसलमानांनी समझोत्याची बाजू घेऊन ती मस्जिद आहे तशी पाडली, जमीन भुईसपाट करून स्वच्छ करून ठेवली. त्याच्यानंतर साधारण 500 पेक्षा जास्त लोकांवर प्रशासनानं गुन्हे दाखल केले. मस्जिद पाडल्यानंतर गुन्हे दाखल केल्यानंतर चीड येणं साहजिक होतं. पण छत्रपती शाहूंच्या त्या आदर्शांची जाण ठेवत साहेबांनी मला सांगितलं, इम्तियाज कोल्हापुरात जायचं, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, प्रशासनाला जाहीर विनंती करून यायचं की मुसलमानांनी छत्रपती शाहूंच्या विचारांचा सन्मान केलेला आहे, तुम्ही ह्याला धार लावायच्या भानगडीत पडू नका, हा विषय मिटलाय असं इथं समजा. याच्या अगोदर सांगलीमध्ये टिपू सुलतानचा विरोध झाला. साहेबांनी मोठ्या धाडसानं त्या वातावरणाची काळजी न करता, इलेक्शनचा विषय न घेता, मीडियाकडे अजिबात लक्ष न देता साहेबांनी टिपू सुलतान रहमतुल्लाह आमचे महापुरुष आहेत दाखवण्यासाठी स्टेजवर फोटो टाकून त्याचा हार घातला. पुशे सावळेला शिकलगार नावाचा एक पोरगा मारला गेला दंगलीमध्ये. सगळं वातावरण भयभीत झालं होतं. इलेक्शनचं निवडणुकीचं वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये मी साहेबांनी माझा फोन केला, म्हणले इम्तियाज सातारमध्ये काय चाललंय. मी म्हणलं साहेब रात्री असं घडलं, दंगल झाली, पोरगा शहीद झाला, मेला, त्याला मारून टाकला. साधारण वातावरण काय म्हणले तर म्हणलं साहेब एकदम भीतीचं वातावरण आहे, माणसं फार दबावाखाली दिसत आहेत, हे काय घडायला लागले. म्हणले तुमची काय नियोजन आहे. म्हणलं साहेब एकदा जर तुम्ही जिल्ह्यात येऊन जर मीटिंग एक सभा घेऊन गेला आणि एक वेळ जर वंचितच्या कार्यकर्त्यांनी म्हणलं आपण सगळ्यांनी मिळून जर ह्यांची एकदा कान उघडणी केली तर निश्चितपणाने वातावरण खुलेल. साहेबांनी अर्जंट 7 ऑक्टोबर 2023 तारीख दिली आणि सातारमध्ये सभा घेतली. आम्ही 14-15 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेली ती सभा. त्या सभेमध्ये आमचे प्रवक्ते, आमचे कार्यकर्ते, आमच्या पक्षाच्या तमाम नेत्यांनी ज्या पद्धतीनं ती सभा गाजवली, त्याच्यानंतर ही क्यू गेली 2-3 वर्ष पूर्णपणे शांत आहे. लक्षतीर्थ वसाहतीनंतर एक सोलापूरमध्ये शास्त्रीनगर आहे. त्या सोलापूरच्या शास्त्रीनगरमध्ये मुसलमानांच्या वस्तीमधून मिरवणूक चालली होती. मुसलमानांनी दगडफेक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, हाफ मर्डरच्या केसेस टाकण्यात आल्या. अचानक उठून 10-15 पोरं उचलायला सुरुवात झाली. तिथल्या कार्यकर्त्यांचा मला फोन आला, इम्तियाज भाई ऐसा रात को हो रहा है. साहेबांना मी फोन केला. साहेब म्हणले इम्तियाज सकाळी भेट. मी साहेबांना भेटायला गेलो. साहेबांनी फोन केला आणि डिपार्टमेंटला सांगितलं बाबा काय झालं. म्हणले त्यांनी अशा पद्धतीने दगडफेक केली. म्हणले तुम्हाला त्यांच्या गल्लीतनं जायला, त्या मिरवणुकीला परवानगी द्यायच्या कुणी सांगितलं, कशा म्हणून दिली. आणि त्यांनी जर स्वतःच्या गल्लीत आल्यानंतर दगडफेक केली असेल तर ह्याला काय फक्त अटॅक म्हणतात का, ह्याला सेल्फ डिफेन्स म्हणतात. दुसऱ्या मिनिटाला तो विषय थांबला मित्रांनो.
मी ज्या मान खटावमध्ये होतो त्या मान खटावमधल्या तब्बल 22 ते 19 गावांमध्ये मित्रांनो टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून लोक तरुण पोरांना जमिनीवर नाक रगडा लावण्याचे प्रकार घडले. या संविधानाचे अधिकार वापरल्यानं संविधान मजबूत होतं. झुंडशाहीचा वापर केल्यानं संविधानाचे अधिकार नाकारले जातात आणि संविधानाचे अधिकार नाकारले गेल्यामुळे, संविधानाचे हक्क नाकारले गेल्यामुळे, संविधान न वापरल्यामुळे संविधान कमजोर होतं. मुसलमानांना औरंगजेबाच्या स्टेटसवरून, टिपू सुलतानच्या स्टेटसवरून ज्या पद्धतीनं झुंडशाहीनं प्रताडित केलं, त्यानंतर संविधानाची ताकद दाखवण्यासाठी की तुम्हाला जर रोखायचंय कुणाला कुठं जाण्यासाठी, कुणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, शासन तुमचं आहे, प्रशासन तुमचं आहे, कायदा करा, हे ठणकावून सांगणारे बाळासाहेब आंबेडकर होते. मला वाईट वाटतं कोल्हापूरच्या मुसलमानांनो, आज ती वेळ होती तुम्हाला त्या गोष्टीचं कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करता आली असती. वडार समाजाने एक त्यांच्यासाठी काम केलं, त्याची एवढी मोठी जाणीव ठेवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वडार समाज थँक्यू म्हणाले तो साहेबांना. तुम्हाला काय झालंय? या मुस्लिम बोर्डिंगच्या समोर उभा राहून विचारतो मी, यार तुम्हाला काय झालंय? ह्या कोल्हापूर पासून साहेब गेल्या 15 दिवसापूर्वी 40 किलोमीटरवर एक गाव आहे. त्या गावामध्ये 150 मुसलमानांची घरं आहेत. एक उर्दू शाळा आहे. त्या उर्दू शाळेत जाणाऱ्या मुलींना मखनी नाही घालायची, पोरांनी टोप्या नाहीत घालायच्या, शाळा उर्दू आहे. हे मुसलमानांवर दबाव टाकला गेला. त्या गावानं ते गुपचूप मान्य केलं. साहेबांनी 50 वेळा मीडियामध्ये सांगितलं, तुम्ही झगडायसाठी, लढायसाठी रस्त्यावर उतरा, मी तुमच्या बरोबर आहे. 50 प्रकरणं साहेबांनी अंगावर घेतली. पण यांचं झालंय कसं? तुम लढो हम कपडे सांभाळते. साहेबांनीच लढायचं, साहेबांनीच जिंकायचं, हे फक्त टाळ्या वाजवणार. कधी संविधानाच्या नावावर, तर कधी आणखी कुठल्या गैरप्रकाराच्या नावावर. वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स ढासळण्यासाठी ह्या बांडगुळ राजकारण करणाऱ्या सेक्युलरवाद्यांनी वंचितचे जे हाल केलेत, खऱ्या अर्थानं महानगरपालिका ही या कोल्हापूरच्या मुसलमानांसाठी संधी आहे. बाळासाहेबांच्या उपकारांची खरंच परतफेड करायची असेल तर लढताना आम्ही काय लढतो आणि कशा जीवाच्या आकांतानं लढतो ते आमचं आम्हाला माहित आहे. वंचित बहुजन आघाडीचे एक कार्यकर्ता लढताना मला कोणीतरी विचारलं, काय म्हणून इम्तियाज भाई एवढे मोठ्या फाईट घेत बसता, कशासाठी बा एवढे बाळासाहेब तगातगा करतात? हे भांडवलदारांचं राज्य आहे, भांडवलदारांची टक्कर आहे आणि भांडवलदारांची लढायचं असेल तर इम्तियाज भाई एवढं सोपं नसते, तुम्ही लढता कशाच्या जीवावर? त्याला सांगितलं, आंबेडकर चळवळीचा गरमजाळ रक्त छातीत घेऊन छातीचा कोट करून संविधानाच्या जीवावर लढतो. ज्याच्या नावानं धडकी भरते ते आंबेडकर नावानं लढतो. ही चळवळ आंबेडकरी चळवळ आहे मित्रांनो. या मुसलमानांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कुठंतरी चळवळ शिका. मी साहेबांपाशी बसल्यानंतर बऱ्याच वेळा मजेशीर म्हणतो, परवा एका केटरमध्ये पण म्हणलो, आमचं झालंय कसं, जहागिरी गए तो परवा नाही लेकिन मिजाज नाही छोडेंगे. चळवळ शिकायची म्हणलं की अपमान वाटायला लागलाय, चळवळीत जगायचं म्हणलं की अपमान वाटायला लागलाय. आम्हाला निवडणुकीला उभं राहिल्यानंतर परवा माझा उमेदवारी अर्ज भरून झाला. त्याच्यानंतर मी मुसलमानांच्या दारात जायला कार्यकर्त्यांना सांगितले, आपण सगळ्या मुसलमानांच्या दारात जायचं आणि त्याला म्हणायचं, बाबा 50 दे, 100 दे, 500 दे, 1000 दे, पण पैसे दे चळवळीला. का तर मदरशाला ह्याला दान द्यायचं कळतं, ह्याला मशिदी बांधायच्या कळत्यात, मशिदी पडताना सांभाळायच्या कळत नाहीत, आणि चळवळ उभी करून त्यातनं नेतृत्व घडवायचं समाजाला कळत नाही. माझं विनंती आहे कोल्हापूरच्या मुसलमानांना, ही खरी वेळ आहे. ना मनुवादी ना गांधीवादी, कोल्हापुर की महानगरपालिका झंडा लहराएगा आंबेडकरवादी. अरुणराव हाफ सेंचुरी कराच, हाफ सेंचुरी कराच, पण परफॉर्मन्स त्याचाच झाला पाहिजे. आंबेडकर नावाला शोभणारा झाला पाहिजे. RSSच्या छताडावर नाचणाऱ्या सुजातदादा आंबेडकरांच्या भविष्यासाठी झाला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या सूर्यासारख्या तळपत्या नेतृत्वासाठी झाला पाहिजे. हम लढे तो क्या लढे, जीतने वालों से ज्यादा हम तुम्हारे जहनों पे आकर लढे, अशी आग निर्माण झाली पाहिजे. मित्रांनो, मला दुःख वाटतं या गोष्टीचं की ज्या समाजातून मी येतो त्या समाजाच्या वतीनं जी कृतज्ञता मांडली गेली पाहिजे ती होत नाही. म्हणून आज भाषणाचे मूळचे काय की विषय आहेत त्या सगळ्या विषयांना बगल देत मी हे अतिशय मानसिकदृष्ट्या आतून दुःखी होऊन हे सगळं बोललो. मला अपेक्षा आहे तुम्ही हा मेसेज इथल्या मुसलमानांच्या घराघरापर्यंत पोहोचवाल. एक नाही, दोन नाही, 100 पेक्षा जास्त प्रकरणं पश्चिम महाराष्ट्रात आहेत. तुमचे कोल्हापूरचे महत्वाचे नेते गेले होते
अतिक्रमण काढायला विशाळगडावर जाऊन आले आणि तिकडे गजापूरची मस्जिद जाळली. कुणी जाळली म्हणायचं धाडस या महाराष्ट्रातल्या कुठल्या सेक्युलरवादी भांडुळाच्या छाताळात नाही. पण बाळासाहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं कुणी जाळली आणि काय केलं. एवढं सगळं केल्यानंतर जर ह्याची कृतज्ञता व्यक्त होत नसेल तर हे मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी शर्मेची बाब आहे. तुम्ही सर्वजण माझा हा निरोप ह्या कोल्हापूरच्या एका मुसलमानाच्या घरापर्यंत आणि कार्यकर्त्याच्या कानापर्यंत पोहोचवायला अपेक्षा करतो आणि मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.